मागे वर्तमान अभिमानाने, मग भाग्य हे उजळेल उद्या कोणाचे, मग भविष्य हे उज्ज्वल से कोणाचे। महाराष्ट्र हे नाव जयाचे, महाराष्ट्र नाव हे जयाचे, जय हो त्या महाराष्ट्राचे, जय हो या महाराष्ट्राचे। सामर्थ्य महाराष्ट्र लोकीचे, समर्थ लोक महाराष्ट्राचे। जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। मंडळी नमस्कार। माहिती व जनसंपर्क महासंचालनाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मी विवेक भावसार आपलं स्वागत करतो। मंडळी, छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचं नाव ऐकलेलं नसेल असा एकही व्यक्ती या राज्यात सापडणार नाही। महाराष्ट्राच्या वैचारिक, सामाजिक, राजकीय जडणघडणीत आणि शैक्षणिक बांधणीमध्ये राजर्षी शाहू महाराज यांचं प्रचंड मोठं योगदान आहे आणि याच योगदानाचं त्याची आठवण ठेवून म्हणून महाराष्ट्र शासनाने राजर्षी शाहू महाराज चरित्र साधने प्रकाशन समिती स्थापन केली आहे आणि या समितीच्या सदस्य सचिवपदी कोल्हापूरचे ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत डॉक्टर विजय चोरमारे यांची नियुक्ती केली आहे। मंडळी, विजय चोरमारे आपण यांना आज आपल्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमात आमंत्रित केलं आहे। आपण समजून घेऊया, आपण जाणून घेऊया की राजर्षी शाहू महाराज यांचं कार्य काय होतं। पण त्याआधी सर, जय महाराष्ट्र या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। नमस्कार। चोरमारे सर, तुमची नियुक्ती केली या राजर्षी शाहू महाराज प्रकाशन समितीवर, तर ती नेमकी समिती काय आहे, तिचं कार्य काय आहे? राजर्षी शाहू महाराज चरित्र साधने प्रकाशन समिती ही महाराष्ट्र सरकारची समिती आहे। म्हणजे उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या वतीनं ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे। खरं तर पूर्वी फुले शाहू आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती अशी ही महामानवांच्या चरित्र साधनांच्या निर्मितीसाठी, त्या संदर्भातली त्यांची चरित्राची साधनं, त्यांच्या संदर्भातली माहिती ग्रंथ स्वरूपात लोकांच्यापर्यंत त्यांचं कार्य पोहोचावं यासाठी सरकारनं स्थापन केलेली होती। त्या समितीच्या मार्फत महात्मा फुल्यांच्या संदर्भातले अनेक ग्रंथ प्रसिद्ध झाले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणांचे, त्यांच्या वृत्तपत्रांचे, त्यांच्या वेगवेगळ्या लेखांचे असे खंड प्रसिद्ध झालेले आहेत, जेणेकरून त्या विषयावर संशोधन करणाऱ्या लोकांना, त्या विषयावर वेगळ्या पद्धतीचं लेखन करणाऱ्या लोकांना काही एक साधन सामुग्री उपलब्ध व्हावी। शाहू महाराजांची समिती त्यातच होती। 2008 साली सरकारनं या समितीचं त्रिभाजन केलं आणि महात्मा फुले चरित्र साधने समिती वेगळी केली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने समिती वेगळी केली आणि राजर्षी शाहू महाराज चरित्र साधनी ही वेगळी केली। तर ही समिती तेव्हापासून काम करत आलेली आहे। अर्थात बरेच वर्ष काम झाले, ही समिती अस्तित्वात असली तरी आतापर्यंत या समितीचं काम ज्या पद्धतीनं फुले आणि आंबेडकर या समित्यांच्या संदर्भाची कामं झाली ती त्याची कारणं अर्थात वेगवेगळी आहेत, पण तितकंसं काम झालं नाही। यापूर्वी कोल्हापूरचे शाहू अभ्यासक, ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर रमेश जाधव हे या समितीचे सदस्य सचिव होते। त्यांच्या काळात एक बृहत ग्रंथ असा प्रसिद्ध झालेला आहे शाहूंच्या कार्यासंदर्भातला। म्हणजे 1974 साली राजर्षी शाहू महाराजांचं जन्मशताब्दीचं वर्ष होतं। त्यावेळी महाराष्ट्र शासनानं त्यावेळी एक शाहू गौरव ग्रंथ प्रसिद्ध केला होता। म्हणजे त्यावेळीचे आमदार आणि शाहू विचारांचे अभ्यासक असलेले पी.बी. साळोखे हे त्या ग्रंथाचे संपादक होते। अगदी पु ल देशपांडेंच्यापासून अगदी महाराष्ट्रातल्या तमाम अत्यंत मोठ्या मान्यवरांचे लेख त्या शाहू गौरव ग्रंथात आहेत। म्हणजे एकूण त्या काळातल्या महाराष्ट्रातल्या सर्व क्षेत्रातल्या विचारवंतांना, अभ्यासकांना, साहित्यिकांना शाहू महाराजांच्याबद्दल काय वाटतं, शाहू महाराजांच्या कामाकडे ते कसं बघतात, हे याचं प्रतिबिंब त्या ग्रंथात उमटलेलं आहे। तर तो ग्रंथ अधिक व्यापक करून, म्हणजे त्याचा संदर्भात त्यात अशी मोठी भर घालून त्यात काही नवीन लेखन घेऊन त्या ग्रंथात नसलेल्या शाहूंच्या वेगळ्या पैलूंच्या संदर्भातलं लेखन करून डॉक्टर रमेश जाधव सरांनी त्याची नवीन आवृत्ती त्यांच्या काळात प्रसिद्ध केली आणि 1350 पानांचा असा तो शाहू गौरव ग्रंथ त्यांच्या काळात प्रसिद्ध झालेला आहे। म्हणजे आतापर्यंत म्हटलं तर शाहू चरित्र साधने प्रकाशन समितीचं हे एक महत्त्वाचं काम आहे।
दुसरं जी याच काळात प्रस्तावित असलेली किंवा आता छपाईच्या टप्प्यावर असलेली जी कामं महत्त्वाची आहेत त्यातलं एक काम म्हणजे शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू होते प्राचार्य राखरू कनबरकर म्हणून. शाहू विचारांचे अभ्यासक होते, इंग्रजीचे प्राध्यापक होते आणि शाहू विचारांच्यावर फार निष्ठा असलेले ते अभ्यासक ग्रस्त होते. तर त्यांनी ग्लिम्सेस ऑफ शाहू महाराज नावाचं एक शाहू महाराजांचं इंग्रजी चरित्र लिहिलेलं आहे. हां, तर त्या चरित्र 2009 साली शिवाजी विद्यापीठाने त्याची पहिली आवृत्ती काढली आणि दुसरी आवृत्ती 2010 साली काढलेली होती. तर शाहू महाराजांचं इंग्रजीतलं अत्यंत महत्त्वाचं हे चरित्र असल्यामुळं सरकारनं शिवाजी विद्यापीठाकडून त्याचे हक्क घेतलेले आहेत आणि आता त्याची तिसरी आवृत्ती ह्या राजर्षी शाहू चरित्र साधने प्रकाशन समितीच्या वतीनं येत्या 6 तारखेला प्रसिद्ध होते. हे या चरित्र साधनेचं समितीचं आता नजीकच्या टप्प्यात होणारं एक महत्त्वाचं काम आहे. त्या व्यतिरिक्त डॉक्टर एस भोसले हे मूळचे कोल्हापूरचे, ते औरंगाबादला प्राध्यापक होते, शाहू विचारांचे अभ्यासक होते, मराठीतले नामवंत समीक्षक होते एस भोसले सर. तर त्यांनी कोल्हापूरच्या जिल्हा परिषदेनं त्यांच्याकडून ज्यावेळी बाळासाहेब माने ते ज्यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते त्या काळात त्यांनी एस भोसले सरांच्याकडून शाहू महाराजांच्या संदर्भात काही ग्रंथांची निर्मिती करून घेतली. त्यांनी शाहू महाराजांची जी भाषणं होती त्या भाषणांचं एक पुस्तक क्रांतिसुक्ते नावाचं प्रसिद्ध केलेलं होतं. तर त्या पुस्तकाची जी आवृत्ती आहे त्या क्रांतिसुक्ते म्हणजे शाहू महाराजांच्या भाषणाची ते आता आउट ऑफ प्रिंट आहे. तर ते सुद्धा हक्क या समितीनं घेतलेले आहेत, महाराष्ट्र सरकारनं घेतलेले आहेत. आणि आता 6 मेला स्मृतिशताब्दी येते शाहू महाराजांची. त्यानंतर 26 जून ही शाहू महाराजांचा जयंतीचा दिवस आहे, सामाजिक न्याय दिवस आहे. तर हे जे क्रांतिसुक्ते शाहू महाराजांच्या भाषणाचं पुस्तक आहे ते आपण 26 जूनला प्रकाशित करणार आहोत. आता या समितीचे अध्यक्ष असलेले सन्मान्य नामदार उदय सामंत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री यांनी या दोन्ही गोष्टींना मान्यता दिलेली आहे. आणि तिसरं एक महत्त्वाचं काम जे या समितीनं हाती घ्यायचं ठरवलेलं आहे त्या संदर्भात जी समितीची पहिली बैठक झाली त्या पहिल्या बैठकीत त्या संदर्भात चर्चा झाली. ते काम असं आहे, म्हणजे ते काम खूपच महत्त्वाचं, खूपच मोठं काम आहे. ते म्हणजे शिवाजी विद्यापीठानं शाहू महाराजांच्या कागदपत्रांचे 9 खंड प्रसिद्ध केलेत. म्हणजे शाहूकालीन जी कागदपत्र आहेत म्हणजे एका राजाच्या काळातली सगळी कागदपत्र 1 ते 9 खंडात. त्या पहिल्या खंडाचं काम इतिहासातले गाढे अभ्यासक ते शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते, राज्याचे शिक्षण संचालक होते जे अप्पासाहेब पवार. तर डॉक्टर अप्पासाहेब पवार यांनी त्या पहिल्या खंडाचं काम केलेलं होतं. आणि त्यानंतरचे 8 खंड दुसरे जे एक शाहू अभ्यासक होते डॉक्टर विलास संघवे, समाजशास्त्राचे फार मोठे अभ्यासक होते, ते जैन साहित्याचे अभ्यासक होते. तर डॉक्टर विलास संघवे सरांनी त्याचे 8 खंड नंतर काढलेले आहेत. तर ही सगळी कागदपत्र बहुतांश इंग्रजीत आहेत. शिवाजी विद्यापीठानं फार मोठं काम करून घेतलं पण ही इंग्रजीत आहेत. तर या कागदपत्रांचं मराठी भाषांतर करून शाहूंचा कारभार कसा होता हा लोकांच्या पुढे मांडण्याचं एक प्रस्तावित आहे. आणि या समितीनं प्राथमिक त्या संदर्भात चर्चा झालेली आहे. अर्थात त्याचे पुढचे हक्क आणि पुढे त्या संदर्भातल्या काही जे आवश्यक प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया पूर्ण करून समितीच्या वतीने नजीकच्या काळात हे शाहूंच्या कागदपत्रांच्या मराठी अनुवादाचं काम करण्याचंही प्रस्तावित आहे. म्हणजे शाहू महाराजांचे जी चरित्र साधन समिती आहे त्या समितीला प्रचंड काम करायचं आहे. म्हणजे आतापर्यंत त्यांचं जे काही साधनं होती, त्यांची जी काही पत्रं असतील ते सगळे विखुरले असतील किंवा मग विद्यापीठाने किंवा आणखी काही अभ्यासकांनी ते आता त्याचं एक संकलन केलं असेल. तर मला वाटतं तुमच्या पुढे तर खूप मोठं आव्हान असेल. म्हणजे त्यांचं बऱ्यापैकी साहित्य जे अप्रकाशित आहे किंवा आपण जर कोल्हापूरला गेलो तर त्यांच्या आपण राजवाड्याला भेट देतो तिथं प्रचंड काय काय पाहायला मिळतं. तर हे बऱ्यापैकी तुम्हाला काम करायचं आहे. तर याच्या व्यतिरिक्त आणखी काय काम तुमच्याकडे असेल या समितीकडे? समितीचं नाव राजर्षी शाहू चरित्र साधने प्रकाशन समिती, म्हणजे चरित्र साधनांचं संकलन करणं, प्रकाशित करणं आणि ती लोकांना उपलब्ध करून देणं, ज्या योगे त्या व्यक्तीचं राजर्षी शाहू महाराजांचं काम लोकांच्यापर्यंत पोहोचेल हे याचा उद्देश. आतापर्यंत खरं तर शाहू महाराजांच्यावर सुरुवातच्या काळात काही कामं झाली. धनंजय किरांनी फार चांगलं चरित्र लिहिलं आहे शाहू महाराजांचं. कृगो सूर्यवंशी म्हणून शिक्षण खात्यातले शिक्षण संचालक दर्जाचे अधिकारी होते, त्यांचं एक राजर्षी शाहू राजा आणि माणूस नावाचं फार उत्तम असं पुस्तक शाहू महाराजांच्यावर मोठा ग्रंथ उपलब्ध आहे. त्यानंतर रमेश जाधव जे मगाशी उल्लेख केला आधी या समितीचे सदस्य सचिव होते, त्यांनी शाहू महाराजांच्यावर काम केलेलं आहे. किंवा इंद्रजित सावंत, देविका राणी पाटील किंवा मंजुश्री पवार अशी काही नवीन पिढीतली माणसं
सुद्धा शाहू महाराजांच्यावर काही वेगळं काम करतायत, लोकांच्या पुढे शाहू महाराजांचं काम नेण्याचा प्रयत्न करत आहेत. प्राचार्य TS पाटील हे एक त्यातलं नाव आहे. म्हणजे शाहूंच्यावर काम करणारी अशी नव्या पिढीतली काही माणसं तयार होत आहेत. पण या समितीनं म्हणजे वेगळ्या खाजगी पातळीवर वेगळ्या पद्धतीनं शाहू महाराजांच्या संदर्भात काम सुरू आहे. पण शेवटी व्यक्तिगत पातळीवर किंवा खाजगी पातळीवर केलेल्या कामाला काही एक मर्यादा असतात. ज्यावेळी सरकारकडून हे काम होतं ते खूप मोठ्या प्रमाणावर असतं, फार व्यापक प्रमाणावर असतं. म्हणजे आपण जर सहज तुलनात्मक विचार केला तर एखादं साधं कुठल्याही प्रकाशकानं कुठल्या ग्रंथाची आवृत्ती काढली तर ती 1000ची आणि फार फार तर 2-5 हजारापर्यंतची आवृत्ती असते. सरकारनं जरी त्या एखाद्या पुस्तकाची आवृत्ती काढली तर ती 2000, 5000 आणि मागणीनुसार 10,000, 20,000, 25,000 अशी किती जाऊ शकते. म्हणजे एवढ्या व्यापक प्रमाणावर सरकारकडून या विचार प्रसाराचं काम होऊ शकतं. त्या दृष्टिकोनातून काही नवं काम समितीला, आत्ता मी सांगितलं म्हणजे यापूर्वी झालेलं काम असेल रमेश जाधव सरांच्या काळातलं किंवा आता प्रस्तावित असलेली कामं आहेत, ही यात नवीन काही नाही. हे पूर्वीचं काम आहे, तेच सुधारित स्वरूपात किंवा काही नव्या पद्धतीने भाषांतरित स्वरूपात लोकांच्यापर्यंत न्यायचा असा एक यातून प्रयत्न आहे. पण त्या व्यतिरिक्त म्हणजे या समितीचं म्हणून काही एक नवीन स्वतंत्र काही काम करायचं आहे आणि तो विचार आता नाही. त्या संदर्भात मी एकटा निर्णय घेणारी व्यक्ती नाही. त्या संदर्भात आमच्या समितीची बैठक होईल, समितीच्या बैठकीपुढे ते प्रस्ताव येतील, समितीतले तज्ज्ञ मंडळी त्याला मान्यता देतील, मंत्री महोदयांची मान्यता मिळेल आणि त्यानंतर ते काम त्या संदर्भात निश्चित अधिकृत सांगणं बरं होईल. माझ्या डोक्यात विषय आहेत काय असायचे ते, काय असू शकतं हे काम, पण असं ते मी ते जाहीर करू शकत नाही. पण दुसरी एक मुद्दाम आणखी एक सांगण्याजोगी आवर्जून गोष्ट अशी जी बैठकीत चर्चा झाली आणि ज्याला मान्य मंत्री महोदयांनी मान्यता दिली आहे ती म्हणजे आतापर्यंत हे काम सगळं ग्रंथ स्वरूपातलं आहे. म्हणजे जिथं पुस्तकाची कपाटं आहेत, जिथं ग्रंथालय आहेत, शाळा असतील, महाविद्यालय असतील, व्यक्तिगत संग्रह असतील, तिथं ही पुस्तकं उपलब्ध असतील. काळ बदलतोय, जमाना बदलतोय. तर आता जर शाहू महाराजांचं हे इंग्रजी चरित्र आम्ही प्रकाशित केलं, हे पुस्तक ज्यांच्यापर्यंत जाईल त्यांनाच ते उपलब्ध होईल. पण जर याचं ईबुक स्वरूपात प्रकाशन केलं किंवा या आता अर्थात नवीन या समितीची एक स्वतंत्र वेबसाईट करण्याच्या दृष्टीने सुद्धा पहिल्या बैठकीत चर्चा झाली आहे आणि मला वाटतं ती नजीकच्या काळात पुढं प्रत्यक्षात येईल. तर त्या वेबसाईटच्या माध्यमातून हे या पुस्तकांची माहिती लोकांच्यापर्यंत पोहोचवणं, ही पुस्तकं लोकांपर्यंत पोहोचवणं हे एक महत्त्वाचं काम आहे. म्हणजे शाहूंच्या साहित्याचं डिजिटायझेशन करून जेणेकरून समजा ब्रिटनमध्ये अमेरिकेत बसलेल्या माणसाला सुद्धा एका समजा काही सामाजिक न्यायाच्या संदर्भात अभ्यास करायचा असला किंवा त्याला कुठून शाहू महाराजांची माहिती कळली तर ती पुस्तकं घ्यायला त्यानं इकडे येण्यापेक्षा किंवा इकडून काहीतरी पुस्तकं मागून घेण्यापेक्षा त्याला ऑनलाईन स्वरूपात ती माहिती उपलब्ध व्हावी आणि जेणेकरून शाहू महाराजांचं काम हे केवळ महाराष्ट्रापुरतं, देशापुरतं नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर त्या संदर्भात ते पोहोचावं. आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या लेखकांना, संशोधकांना, अभ्यासकांना त्यासाठीची सामुग्री उपलब्ध व्हावी या दृष्टीनं काही नव्यानं प्रयत्न करावेत असे आमच्या समितीचे प्रयत्न नजीकच्या काळात राहणार आहेत. बरोबर आहे. चोरमारे सर, हा अत्यंत चांगला विचार आहे, कारण डिजिटायझेशन हा आजच्या जमान्याचा मंत्र आहे आणि जर तुम्ही सगळं शाहू महाराजांचं चरित्र जर ते डिजिटल आणलं तर जगातला कुठलाही वाचक जो त्यांच्यावर प्रेम करतो तो ते साहित्य वाचू शकेल. चोरमारे साहेब, तुम्ही मूळचे कोल्हापूरचे आहात, तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही शाहू महाराजांच्या चरित्राचे अभ्यासक आहात. शाहू महाराजांचा काळ जो आहे तो फार जुना, म्हणजे ब्रिटिश काळामध्ये त्यांनी ज्या प्रकारे निर्णय घेतले सगळे समाजाला म्हणजे क्रांतिकारी होते, ते जगाच्या पुढचे पाहणारे त्यांचे विचार होते. तर शाहू महाराजांबद्दल आम्हाला काही थोडी जरा माहिती सांगा ना, की काय होते त्यांचे विचार, ते त्या काळामध्ये ते एवढे प्रगत कसे होऊ शकले, त्यांचे विचार एवढे प्रगत कसे होते. आपल्याला आता या शाहू महाराजांच्या संदर्भात आणि आजच्या काळाच्या संदर्भात म्हणजे आपल्याला शाहू महाराजांच्या संदर्भातल्या गोष्टी इतिहास खूप सांगता येईल. पण मला वाटतं आपण आजच्या काळात त्यांच्या संदर्भातला विचार करतो त्यावेळी त्यांचा जो आजचा रिलेव्हन्स आहे तो रिलेव्हन्स मला शाहू महाराजांचा जास्त महत्त्वाचा वाटतो. म्हणजे ज्या पद्धतीनं महात्मा ज्योतिराव फुले आजच्या काळात रिलेव्हंट आहेत, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या काळात रिलेव्हंट आहेत, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे आजच्या काळात रिलेव्हंट आहेत. मला वाटतं तेवढाच रिलेव्हन्स किंवा तेवढंच शाहू महाराज सुद्धा त्यांचं काम, त्यांची विचारधारा आजच्या काळाशी जोडून घेते. म्हणजे आजच्या काळाशी सुसंगत असं, म्हणजे आजच्या काळानं सुद्धा त्यापासून मार्गदर्शन घ्यावं, आजच्या काळानं सुद्धा शाहूंच्या कार्यापासून काही शिकवण घेऊन त्यापासून पुढची वाटचाल करावी. इतकं महत्त्वाचं आजच्या काळात शाहू महाराजांचं काम आहे असं मला वाटतं. म्हणजे आता 6 मे ही शाहू महाराजांची स्मृती शताब्दी, म्हणजे लक्षात घ्या की शाहू महाराजांना जाऊन 100 वर्षे झालेले आहेत. म्हणजे जे आपल्यासमोर काम आहे ते
100 वर्षाच्या आधीचं काम आहे. म्हणजे 1674चा शाहू महाराजांचा जन्म असला तरी 1694 ही राज्यारोहणाचं वर्ष आहे. म्हणजे 20व्या वर्षी त्यांचं राज्यारोहण झालं आणि 1694 साली त्यांचं राज्याभिषेक झाला. 1694 साली राज्याभिषेक झाल्यानंतर एक 20 वर्षाचा राजा गादीवर येतो. तर 20 वर्षाचा राजा काय विचार करू शकत असेल प्रजेच्या संदर्भानं आपण कल्पना करू शकतो की एक ब्रिटिशांची राजवट आहे आणि त्या कोल्हापूरसारख्या संस्थानाच्या राजेपदी शाहू महाराज आलेले आहेत. तर त्यांना फ्रेझर नावाचे गुरु भेटलेले होते. ते फ्रेझर या गुरुनी त्यांना ज्या पद्धतीनं त्यांना घडवलेलं आहे, म्हणजे शाहू महाराजांची ज्या पद्धतीनं शाहू महाराज उभे राहिलेले आहेत आयुष्यात एक सामाजिक दृष्टी घेऊन, त्या पाठीमागं त्यांचं फ्रेझर म्हणजे फ्रेंड फिलॉसॉफर गाईड असं फ्रेझर यांना शाहू महाराजांच्या वतीने म्हटलं जातं. म्हणजे अनेकांना आश्चर्य वाटतं की हे कुठून आलं, हे म्हणजे एक प्रश्न असतो हे सर्व कुठून येते. असं एक विजय तेंडुलकरांचं एक पुस्तक आहे, हे सर्व कुठून येते. तसं शाहू महाराजांच्या संदर्भात विचार करताना बऱ्याच जणांना वाटतं की हे कुठून आलं काय. अर्थात कुठून आलं त्याचा मूळ स्रोत हा छत्रपती शिवाजी महाराज हा आहेच. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे म्हणजे राजर्षी शाहू महाराजांचं खूप प्रेरणास्थान होतं, अत्यंत श्रद्धास्थान होतं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्यापासून प्रेरणा घेऊनच रयतेचा राजा म्हणून आपण काम करायचं हे शाहू महाराजांनी, तसं त्यांनी काही जाहीर कधी बोलून दाखवण्याचं मला अमुक करायचं असं ते तो काळ तसा नव्हता. पण राजर्षी शाहू महाराजांनी शिवाजी महाराजांच्यापासून प्रेरणा घेऊन रयतेचा राजा कसा असतो, तर मला तर असं दिसतं एकूण ज्यावेळी मी त्रयस्थपणे तुलनात्मक शाहू महाराज आणि शिवाजी महाराजांच्या कामाकडे बघतो, तर शिवाजी महाराजांनी स्वराज्याची उभारणी केली, त्यांच्या पुढची आव्हानं वेगळी होती. त्याच पद्धतीने शाहू महाराज ज्या काळात गादीवर आले त्यांच्या पुढची आव्हानं वेगळी होती. म्हणजे बघा, एखादा राजा म्हणजे सत्ता कुणासाठी असते, सत्ता राजगादीवर बसल्यानंतर प्रत्येकाला आपण आता राजा आहोत असा एक फील येत असतो. पण नुसतं राजा गादीवर बसलं म्हणून राजाला सगळं साध्य झालं असं होत नाही, किंवा पदावर बसलं म्हणून ती व्यक्ती मोठी झाली असं होत नाही. तर तिथं पदावर बसल्यानंतर किंवा राजगादीवर बसल्यानंतर शाहू महाराजांनी हे दाखवून दिलं की ही सत्ता कुणासाठी राबवायची असते, सगळ्यात महत्त्वाचं. आणि अर्थातच शाहू महाराजांचा जो दृष्टिकोन होता राजवटीचा, तो जो तळागाळातला शेवटचा मनुष्य आहे. म्हणजे आपण शेवटी बघा, मोठ्या माणसांचं महात्मा गांधी नंतरच्या काळातले आहेत, पण महात्मा गांधी ज्या पद्धतीनं म्हणत होते की समजा राज्यकर्त्यांना तुमच्या पुढं एखादा निर्णय घेताना काही कसोटीचा प्रसंग आला आणि मी इथं कोणता निर्णय घेऊ असा प्रश्न निर्माण झाला, तर तुम्ही तुमच्या आयुष्यात बघितलेला सगळ्यात दीनवाना चेहरा नजरेसमोर आणा आणि तुमच्या निर्णयामुळे त्या दीनवान्या चेहऱ्यावरची एखादी रेषा बदलेल असा निर्णय घ्या. हे महात्मा गांधींनी खूप नंतर सांगितलं, पण मला वाटतं शाहू महाराजांनी हे प्रत्यक्ष कृतीतनं फार पूर्वी आचरणात आणलेलं होतं की आपण जो निर्णय घ्यायचा आहे त्या निर्णयामुळं आपला जो संस्थानातला आपल्या राज्यातला जो शेवटच्या थरातला माणूस आहे त्या शेवटच्या थरातल्या माणसाचं आयुष्य बदललं पाहिजे, त्या माणसाच्या चेहऱ्यावरची रेषा बदलली पाहिजे. हे जे तळागाळातल्या घटकांसाठी राज्य करणं, तळागाळातल्या घटकांसाठी कारभार करणं, हे जे छत्रपती शाहू महाराजांचं जो एक राज्यकारभाराची दृष्टी होती, मला वाटतं ती आज सुद्धा म्हणजे 100-125 वर्षानंतर फक्त महाराष्ट्रात असं म्हणत नाही, देशात आणि जागतिक पातळीवर सुद्धा जे राज्यकर्ते असतील, जिथं कोणी सत्तेवर असतील, त्या सत्ताधाऱ्यांना दिशादर्शन करणारं हे असं हे आहे. म्हणजे त्यांनी किती तळागाळातल्या घटकांतल्या लोकांच्यासाठी कामं करावीत. म्हणजे त्यावेळी जे भटक्या समाजातले लोक होते, ज्यांच्यावर गुन्हेगारीचा शिक्का मारला होता, असे फाशीपारधी समाजातले लोक होते. तर त्या फाशीपारधी समाजाला ज्यांची जागा चोऱ्या केल्या म्हणून तुरुंगात किंवा ब्रिटिशांनी जी सेटलमेंट उभी केली होती ते सेटलमेंटमध्ये असायला पाहिजे. तर ही माणसं अशी काय आहेत, ही माणसं यांच्या या वर्तणुकीचं किंवा याचं कारण काय, याच्या मुळापर्यंत गेले आणि त्यांना काम शाहू महाराजांनी या फाशीपारध्यांना ज्यांच्यावर गुन्हेगारीचा शिक्का आहे त्या लोकांना आपल्या राजवाड्याच्या प्रवेशद्वारावर उभं केलं. त्यांच्याकडे आपली सगळ्या सुरक्षेची, त्यांच्या दरवाजावर जे द्वारपाल असतात त्याच्या जबाबदारी त्यांच्यावर दिल्या. म्हणजे लोक असे कुचेष्टेनं म्हणायच्या, म्हणजे चोरांच्या हाती जमादारखान्याच्या चाव्या महाराजांनी दिल्या आहेत असे गमतीनं म्हणायचेत.
पण शाहू महाराजांनी त्या पद्धतीनं त्यांना म्हणले या माणसांचे विश्वास टाकला पाहिजे. शाहू महाराज असे होते की माणसाला प्रेम दिलं की तो माणूस प्रेमानं वागायला लागतो, प्रेमामुळे माणूस बदलू शकतो, म्हणजे राज्यकर्ता असाही विचार करू शकतो. त्यांनी या तळागाळातल्या घटकातल्या लोकांना प्रेम दिलं. तर एक घटना अशी आहे, शाहू महाराज आज राजवाड्यात होते, 2 ते फाशेपारधी होते, ते त्यांच्या द्वारावर उभे होते. शाहू महाराजांचे भाऊ, सक्के भाऊ बापूसाहेब महाराज तिथं आले आणि आज जायला लागले. फाशेपारधी म्हणले नाहीच सोडणार तुम्हाला, आम्हाला महाराजांनी सोडायची परवानगी दिलेली नाही. म्हणजे आपण या गोष्टी रूप इतिहासात आपण सावळा तांडेल वगैरे शिवाजी महाराजांच्या ह्याच्यात ऐकले, पण शाहू महाराजांचा काळ हा फार अलीकडचा काळ आहे. त्यामुळे हे फार असं म्हणजे ऐतिहासिक गोष्ट नाही, ही फार अलीकडच्या काळातली गोष्ट आहे. तर बापूसाहेब महाराज तर आले आणि ते फाशापर्यंत त्यांनी सांगितलं, ओळखलं, म्हणले तुम्ही कुणी असा पण आम्हाला आदेश नाही इथून तुम्हाला आज सोडायचा, तुम्हाला आज जायचं असेल तरी आमच्या ज्या बंदूक आहे त्या बंदूक ह्या आम्हाला गोळ्या घाला आणि तुम्ही आज जावा. म्हणजे ही इतकी अशी ते निष्ठावान माणसं शाहू महाराजांनी या ज्या गुन्हेगारीचा शिक्का होता त्यातनं उभी केली होती. म्हणजे त्यांना कामं दिली त्यांनी. म्हणजे गंमत बघा, म्हणजे समजून, म्हणजे एखाद्या राजाची दृष्टी किती विशाल असू शकते. कोल्हापूरच्या परिसरात त्यांनी या फाशेपारधी लोकांच्यासाठी जे गुन्हेगारीत हात गुंतलेले असायचे त्यांच्यासाठी काही बांधकामं काढली, काही इमारती बांधायला काढल्या, काही तळी काढली, किंवा शक्यतो इमारतीची बांधकामं करायला द्यायची त्यांना. ते त्या इमारती बांधायचे आणि इमारती बांधल्यानंतर ते बांधकामात कुशल नव्हते, त्यांना कसलंही कौशल्य नव्हतं, पण एक त्यांना कामात गुंतवून ठेवायचा हा महाराजांचा उद्देश बघा. रोजगार द्यायचा आणि त्यांना कामात गुंतवून ठेवायचं. त्यांच्या ज्या सवयी आहेत त्या सवयीपासून त्यांना तोडायचं. तर त्या इमारती पडायच्या. ही इमारत बांधतात, पुन्हा इमारत पडत्या, पुन्हा महाराज, म्हणजे खर्च संस्थांचे पैसे वाया घालवायचे. पण शाहू महाराजांचा उद्देश होता की त्या माणसांना काम, त्यानं इमारत बांधणं हे त्यांचा उद्देश नव्हता, त्या माणसांना काम द्यायला पाहिजे हा त्यांचा उद्देश होता. गंगाराम कांबळेचा किस्सा आपल्याला माहिती आहे, म्हणजे आपण ऐकलेला आहे की अस्पृश्यता निवारणाचं काम हे त्या काळातलं अत्यंत महत्त्वाचं काम होतं. आणि हे काम शाहू महाराजांनी ज्या निष्ठेनं, ज्या आत्मीयतेने केलं, म्हणजे अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी केवळ भाषणात ते त्यांनी खूपदा त्या संदर्भात बोललेलेच आहेत, पण नष्ट करण्यासाठी त्यांनी जे कृतीतून उदाहरण घालून दिलेलं आहे. तर गंगाराम कांबळे हा त्यांच्याकडं एक त्यांच्या राजवाड्यावर कामाला असलेला ग्रस्त होता. तर महाराज एकदा दिल्लीला असताना एकदा त्याला तहान लागली आणि त्यानं गंगाराम कांबळेनं त्यांच्या तिथं ह्याच्यावर पाणी प्यायला, हौदावर पाणी प्यायला. तो पाणी प्यायल्यामुळे तिथले जे लोक होते, लोकांनी त्या गंगाराम कांबळेला आमच्या ह्याला हौदाला शिवलं म्हणून त्या गंगाराम कांबळेला पाठ फुटेस्तोवर मारहाण केली. त्यावेळी महाराज तिथे नव्हते. महाराज दिल्लीहून परत आले, गंगाराम कांबळे त्यांच्याकडे गेला आणि त्यानं आपली पाठ दाखवली. महाराज म्हणला असाच झालं. तर शाहू महाराजांनी त्यावेळी ज्या लोकांनी मारहाण केली ती त्या लोकांना बोलवून आणून त्याच्या समोर त्या लोकांची पाठीची सालटी काढली होती. आणि एवढंच नाही तर गंगारामला सांगितलं, आज तू माझ्या नोकरीतून मुक्त झालास, तू स्वतंत्रपणे व्यवसाय कर. आणि गंगाराम कांबळेंनी त्यावेळी तिथे एक हॉटेल सुरू केलं. म्हणजे एका समाजातल्या माणसानं हॉटेल सुरू केलं. आता अस्पृश्यता तर या दलित समाजातल्या माणसाच्या हॉटेलमध्ये जाणार कोण? महाराज स्वतः त्या हॉटेलमध्ये जायचे, रोज तिथं चहा प्यायचे. त्यांच्याबरोबर जे आपले सेवक असायचे उच्चवर्णीय त्यांना मग महाराज चहा पितायत म्हणलं होते, बाकीचे प्यायचे. मग महाराज चहा प्यायला लागले, महाराजांचे सगळे सेवक प्यायला लागलेत म्हणून इतर लोकही यायचे. आणि अशा रीतीने थेट कृतीतून त्यांनी अस्पृश्यता निर्मूलनाचं काम केलं. फारच मोठं कार्य आहे. आणखी एक छोटासा किस्सा आहे. नागपूरला एक अधिवेशन होतं. एका अधिवेशनासाठी शाहू महाराज गेलेले होते. तर त्यावेळी नागपूरचे जे त्यांचे नातलग महाराज होते त्यांना सुद्धा शाहू महाराजांनी त्या अधिवेशनाला येणं मान्य नव्हतं. ते असं दलित समाजाचं अधिवेशन होतं. तर त्या अधिवेशनाला तिथं गेल्यानंतर तिथल्या जो दलित समाज त्याने महाराजांचं प्रचंड जल्लोषात स्वागत केलं. त्यांच्यासाठी एक राजा आपल्या अशा कार्यक्रमाला येणे फार मोठी गोष्ट होती. पण तिथल्या नागपूरमधल्या प्रस्थापित वर्गानं त्यावेळी शाहू महाराजांची पोस्टर लावून हा धेडोंका राजा अशी त्यांची बदनामी पोस्टर लावली की हा बाबा धेडोंका राजा आमच्या राज्यात आलेला आहे. त्यावर तिथला तो दलित समाज संतप्त झाला आणि महाराजांना म्हणला, महाराज आम्ही याच्यावर काहीतरी हे करणार, ॲक्शन घेणार, आम्ही याला प्रतिक्रिया देणार. त्यावेळी महाराजांनी त्यांना सांगितलं, अरे तुम्ही कशाला त्याची काळजी करता? हा जर त्यांनी मला हिनवण्यासाठी धेडोंका राजा म्हटलंय, पण हा माझा गौरव आहे असं मला वाटतं, मला धेडोंका राजा म्हणणं. म्हणजे समाजानं दिलेले दूषण सुद्धा भूषण म्हणून मिरवणारा हा राजा होता. म्हणजे अस्पृश्यता निर्मूलनाच्या बाबतीत तळागाळातल्या घटकांच्या बाबतची दृष्टी काय होती याची आपण कल्पना करू शकतो. आणि म्हणजे किती वर्ष तो असा त्या तत्कालीन समाजाच्या किती लांबचं बघत होता हा महाराज, हे राजे.
एक दीनदुबळ्यांचं कल्याण करायचा हा जो विचार त्यांच्या डोक्यामध्ये होता, त्यांनी त्याची अंमलबजावणी केली, हे तर खरं म्हणजे अगदी विचाराच्या पलीकडचं होतं. म्हणजे जो काळ दलितांना जवळ करणं सुद्धा कोणी घेत नव्हतं, अशा लोकांनी त्यांनी उद्धार केला आहे. चोरमारे साहेब, जसं त्यांनी दलितांचा उद्धार केला तसं त्यांनी शिक्षण क्षेत्र आणि महिलांसाठी सुद्धा काम केलं आहे. तर शिक्षण क्षेत्रात त्यांचं जे काही योगदान आहे, म्हणजे त्या काळात त्यांनी शाळा सुरू केल्या, शिक्षण प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं, तर हा विचार त्यांच्याकडे कसा आला असेल? शाहू महाराज शिक्षणाच्या बाबतीत फार आग्रही होते. शिक्षणाशिवाय समाजाचा उद्धार होऊ शकत नाही यावर शाहू महाराजांची फार अशी ठाम अशी श्रद्धा होती. म्हणजे शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही आणि शिक्षण हेच बहुजन समाजाच्या उद्धाराचं एकमेव साधन आहे यावर त्यांचा ठाम विश्वास होता. त्यामुळं 1917 साली शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला होता. तर आपण ज्या काळाबद्दल बोलतोय तो काळ म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत बहुजन समाजाची उदासीनता फार स्वातंत्र्योत्तर काळात सुद्धा नंतर बरीच वर्षे होती आपल्याला माहिती आहे. तर तो तर असा फार पूर्वीचा काळ होता. तर त्या काळात शाहू महाराजांनी हा सक्तीचा प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. आणि मग कसं असायचं, जी शाळेत जाणारी मुलं असायची ती पालकांना असं वाटतं की हे आपल्या हाताखाली येतात, शेतातल्या कामाला येतात, गुरं न्यायला येतात, शाळेत पाठवून उगाच आपलं कामाची अडचण कशाला करून घ्या, असा एक पालकांचा एक साधारण विचार असतो. त्यामुळं ही पालकांची मानसिकता लक्षात घेऊन शाहू महाराजांनी त्यावेळी ज्या पालकांची मुलं शाळेत येणार नाहीत त्यांना महिन्याला 1 रुपया दंडाची शिक्षा तरतूद केली होती. म्हणजे ती रक्कम त्या काळात फार मोठी होती. पण त्यासाठी त्यांनी तो कायदा केला आणि प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं. मग त्यांनी आपल्या संस्थानात काही शाळा सुरू केल्या. जिथं शाळाच्या इमारती होत्या तिथं शाळा केल्या, जिथं नसतील तिथं मंदिरं होती त्या मंदिरात शाळा सुरू केल्या, नसतील तिथं मंदिरं बांधायला लावली. मग त्या मंदिराच्या एका बाजूला चावडी, एका बाजूला शाळा, असं काही सुरू केलं. काही ठिकाणी पुन्हा नवीन शाळांच्यासाठी इमारती केल्या. असं ते वेगवेगळं त्यांनी प्रयत्न केले आणि एकूण शिक्षणाच्या प्रसारासाठी फार मोठं काम केलं. म्हणजे त्यांनी हा सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा ज्यावेळी 1917 साली आणला त्यावेळी संस्थानात 27 शाळा आणि 1296 मुलं त्या शाळांच्या मध्ये जात होती. म्हणजे बघा, म्हणजे 1917चा ज्यावेळी हा सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा लागू केला त्यावेळी 27 शाळा होत्या संस्थानात आणि 1296 मुलं त्या शाळेत जात होती. 5 वर्षानंतरची परिस्थिती लक्षात घ्या. म्हणजे हा कायदा लागू झाल्यानंतरच्या 5 वर्षांनी संस्थानात 420 शाळा सुरू झाल्या आणि 22,007 मुलं त्या शाळांच्या मध्ये जात होती. म्हणजे बघा, 27 शाळांच्यावरून शाळांची संख्या 420 वर गेलेली आहे आणि 1296 मुलांच्यावरून ती मुलांची संख्या 22,000च्या पुढे गेलेली आहे. म्हणजे मोठा बदल झाला. किती मोठ्या प्रमाणावर ही तळागाळातली शेतकऱ्यांची, ओबीसी समाजातली, बाराबलुतेदारांची, दलित समाजातली अशी मुलं शिक्षणाच्या प्रवाहात आली शाहू महाराजांच्या प्रयत्नाने, हे लक्षात येईल. म्हणजे ज्यावेळी शाहू महाराजांनी या सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला त्यावेळी आपल्या या शिक्षणासाठी त्यांनी 1 लाखाची तरतूद केली होती. आता लोकांना वाटू शकलं अरे ही काही रक्कम आहे, पण 1 लाखाची तरतूद अशा काळात केली होती ज्यावेळी शिक्षकाचा पगार 12 रुपये होता. म्हणजे त्यावरून आपल्याला ती रक्कम किती मोठी होती कल्पना येऊ शकेल. पण नंतर पुढं त्यांनी ही रक्कम आहे, ती तरतूद आहे, ती 1 लाखावरून 3 लाखावर नेल्यात आपल्याला आढळून येतं. इथं सुरुवातीला त्या काळात अगदी ब्रिटिशांच्या काळात सुद्धा आणि नंतर या कोल्हापूर संस्थानामध्ये सुद्धा अस्पृश्यांच्या शाळेसाठी वेगळ्या शाळा होत्या. शाहू महाराजांनी नंतरच्या टप्प्यात या अस्पृश्यांच्या शाळा बंद केल्या आणि या मुलांना सर्वसाधारण मुलांच्या शाळेतच बसवायला बंधनकारक केलं. म्हणजे बघा, त्यांनी नुसतं शिक्षणाचं काम केलं नाही, शिक्षणाबरोबरच अस्पृश्यता निर्मूलनाचं सुद्धा काम केलंय. म्हणजे हे काम लक्षात घ्या. म्हणजे हे इथं काम शाहू महाराजांच्यावर थांबत नाही. म्हणजे जर आपण थोडं पुढे जाऊन बघितलं तर शाहू महाराजांचं काम कर्मवीर भाऊराव पाटलांनी जे पुढे नेलेलं काम आहे ते शाहू महाराजांचंच काम आहे, हे आपल्या लक्षात येऊ शकतं. म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावरचे संस्कार हे शाहू महाराजांचेच संस्कार होते. आणि हे जे अस्पृश्यता निर्मूलनाचं जे धोरण शाहू महाराजांनी राबवलं तेच धोरण कर्मवीर भाऊराव पाटलांनी राबवलं. त्या काळात जिथं जिथं शाळा नव्हत्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी म्हणजे त्या गावांच्या मध्ये छोट्या शाळा काढल्या. अस्पृश्यतेचा त्या काळात होतीच. म्हणजे त्या गावात म्हणजे जिथं जिथं गावकऱ्यांच्याकडे जायचे, शाळा सुरू करायला परवानगी मागायचे, म्हणायची शाळा नाही, मग मंदिर, गावात मारुतीचं मंदिर असायचंच, त्या मारुतीच्या मंदिरात कर्मवीर शाळा सुरू करायचे. बघा, त्या मंदिरात अस्पृश्यांना जायला त्या काळात परवानगी नव्हती. पण
अस्पृश्यांची मुलं शाळेत यायची आणि त्या मंदिरात थेट बसायची. म्हणजे हे जे शाहू महाराजांनी अस्पृश्यता निर्मूलनाचं काम केलं तेच कर्मवीर भाऊराव पाटलांनी शिक्षण प्रसाराबरोबरच अस्पृश्यता निर्मूलनाचं हे काम पुढे नेलं. त्यामुळे आपल्याला हे शाहू महाराजांचं काम किती पुढे गेलं हे लक्षात येऊ शकतं. शाहू महाराजांच्या शिक्षणविषयक कामातली आणखी एक महत्त्वाची गोष्ट जिचा सातत्याने उल्लेख होतो आणि तो मुद्दाम करण्याची गरज आहे आणि पुन्हा त्याची कारणमीमांसाही सांगण्याची गरज आहे. कारण तो एक आदर्शवत प्रयोग असला तरी सुद्धा त्याच्या संदर्भात काही आक्षेप घेणारे प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे लोकही आहेत. तो म्हणजे त्यांनी जी वसतिगृहांची चळवळ कोल्हापुरात सुरू केली शाहू महाराजांनी, ती अत्यंत शिक्षण क्षेत्रातली एक महत्त्वाची चळवळ होती, महत्त्वाची गोष्ट होती असं मला वाटतं. म्हणजे प्रत्येक जातीसाठी त्यांनी स्वतंत्र वसतिगृह सुरू केलं शाहू महाराजांनी त्या काळात. म्हणजे मग त्या संदर्भात पूर्ण माहिती न घेता प्रश्न विचारणारे जे लोक असतात ते प्रश्न विचारणारे लोक काय विचारतात की एवढं तुम्ही सांगता शाहू महाराजांनी अस्पृश्यता निर्मूलनाची चळवळ सुरू केली, मग जाती जातीची हॉस्टेल कशाला केली? मग त्यांनी हॉस्टेलमधूनच अशी मुलांची सोय करून अस्पृश्यता निर्मूलन का केलं नाही? तर शाहू महाराजांना तेवढं भान होतं. म्हणजे शाहू महाराजांना माहिती होतं की आपण प्रयोग केला तरी आपल्या प्रयोगाला जर मुलांच्या पालकांचा पाठिंबा मिळाला नाही तर आपला हा शिक्षणाचा जो प्रयोग आहे तो शिक्षणाचा प्रयोग यशस्वी होणार नाही. आणि ज्या पद्धतीनं खेड्यापाड्यामध्ये शिक्षण म्हणजे अगदी शेतकरी कुटुंबातल्या, इतर 12 बलितदारांच्या कुटुंबातल्या, अगदी दलितांच्यात सुद्धा परस्परांच्यात एक कमी जास्त एक परस्परांना मानण्याची वृत्ती होती. तर अशा सगळ्या एक मानसिकतेच्या त्या लोकांच्या मध्ये त्या लोकांना आपली मुलं इतर मुलांच्या बरोबर शिवाशिव करतात किंवा इतर जातीच्या मुलांच्यावर राहतात हे पालकांना मान्य होणार नाही आणि त्यासाठी पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत. म्हणून त्यांनी मुलांनी शिकावं, पहिल्यांदा शिक्षण घेऊ दे आणि शिक्षण झाल्यानंतर, शिक्षण मिळाल्यानंतर आपोआप त्यांच्या मनातली जात गळून पडेल आणि ती व्यापक विचार करू लागतील. या उद्देशातनं शाहू महाराजांनी ही शिक्षणाची चळवळ सुरू केली. मग मराठा मुलांसाठी शाहू बोर्डिंग सुरू केलं, मुस्लिम मुलांसाठी मुस्लिम हॉस्टेल सुरू केलं, इतर सगळ्या वेगवेगळ्या समाजासाठी अशी वसतिगृह सुरू केली आणि ती वसतिगृहांच्या माध्यमातून एकूण कोल्हापुरातली शिक्षणाची चळवळ वाढीला लावली. एकूण शिक्षण प्रवाहाला कोल्हापुरातल्या गती दिली असं मला वाटतं. चोरमारे सर, मला एक प्रश्न याच्यावरती असा आहे की त्यांनी त्या काळातल्या लोकांचं विचार, त्यांचे मतं विचारात घेऊन त्यांनी प्रत्येक समाजासाठी वेगवेगळे हॉस्टेल तयार केले, परंतु त्याच काळामध्ये त्यांनी आरक्षण हा खूप मोठ्या मुद्द्याला हात घातला. म्हणजे आज आपण बघतोय की आज आरक्षणावरती आंदोलन पेटतात, अगदी भांडणं होतात, कोर्टबाजी होते. अशा काळात त्यांनी आरक्षणसारखा खूप मोठा प्रागतिक विचार केला होता. तर याच्या मागचं कारण काय असेल आणि मग तो कसं त्याचा अंमलबजावणी होत गेली? शाहू महाराज, आपण सुरुवातीला उल्लेख केला की शाहू महाराज सत्तेवर आल्यानंतर म्हणजे त्यांचा राज्याभिषेक झाल्यानंतर ते राज्यातली परिस्थिती बघत होते. त्याआधी त्यांना ज्या पद्धतीनं गुरूंनी मार्गदर्शन केलं होतं, त्यांनी फक्त ते बाबा राजवाड्यात राहणारा राजा नव्हता, पहिली गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. तर त्यांना गुरूंनी सांगितलं होतं की तुम्ही तुमचं जे राज्य आहे, तुमचं सगळं संस्थान आहे ते स्वतः बघितलं पाहिजे. तुमची हद्द कुठपासून कुठपर्यंत आहे, तुमच्या जे संस्थानात राहणारे लोक कोणत्या भौगोलिक परिस्थितीत राहतात, कोणत्या सामाजिक परिस्थितीत राहतात, कोणत्या हवामानात राहतात, त्यांच्या आजूबाजूची परिस्थिती काय आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही सगळं तर महाराजांनी हे आपलं सगळं संस्थान होतं, आपल्या सगळं जे राज्य होतं ते बघून घेतलेलं होतं. हे बघत असताना त्यांना एकूण समाजातली विषमता दिसत होतीच, पण त्याच वेळी आपल्या राज्यकारभारातली जे एक विशिष्ट वरिष्ठ वर्गाचे अधिकारी होते, म्हणजे पुन्हा या राज्यकारभारांच्या शिक्षणाच्या अभावामुळे जे वरच्या जातीतले लोक होते तेच शिकलेले होते आणि तेच सगळ्या अधिकारपदावर होते. त्यामुळं इथं जी प्रशासनात जो इतर समाजांचा सहभाग पाहिजे तो सहभागच नव्हता. हे शाहू महाराज म्हणजे एकूण शाहू महाराजांसारख्या राजाच्या लक्षात येणं स्वाभाविक होतं, कारण ज्या पद्धतीनं शाहू महाराज तळागाळातल्या घटकांचा विचार करत होते तर आपल्या प्रशासनात हे तळागाळातल्या घटकांचे लोकच नाहीत. मग हे नसण्याचं कारण काही शिक्षण आहे, पण शिक्षण असलं तरी पुन्हा तिथं जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेतनं ते तिथपर्यंत येत नाहीत. हे लक्षात आल्यानंतर शाहू महाराजांनी निर्णय घेतला. म्हणजे आजपासून 120 वर्षापूर्वी त्यांनी आरक्षणाचा निर्णय घेतला. म्हणजे जो त्या आरक्षणासंदर्भातला आदेश काढला तो आदेश आहे 26 जुलै 1902चा.
आदेश काढला त्यावेळी शाहू महाराज ब्रिटनमध्ये होते. तिथून त्यांनी हा आदेश काढला आणि 26 जुलैला तो आदेश असा प्रसारित केला, 50% आरक्षणाचा निर्णय घेतला. मला वाटतं आपण गेली काही वर्षे सातत्यानं अलीकडची 2-3 दशकं आरक्षणाच्या संदर्भात चर्चा करतो. जे सामाजिकदृष्ट्या उपेक्षित लोक आहेत, आर्थिकदृष्ट्या लोक मागास आहेत, त्यांच्या आरक्षणाचे मुद्दे पुढे येतात त्यावेळी सुस्थितीतला समाज आरक्षणावरून त्यांना खेदवत असतो, आरक्षणाची टिंगल करत असतो. तर मला वाटतं शाहू महाराजांच्या सारखा राजा होता तर तो 120 वर्षापूर्वी इतकं पुढचं बघत होता आणि तो इतका कणखर होता की त्यांच्या या धोरणाला विरोध झाला असं नाही. या धोरणाला विरोध करणाऱ्या त्यावेळी शक्ती खूप होत्या. शाहू महाराजांच्या जीवावर बेतणारी संकट अशा काही निर्णयाच्यामुळे आलेले आहेत. त्या काळातल्या प्रस्थापित समाजाच्या विरुद्ध शाहू महाराजांनी जो काही संघर्ष केला किंवा प्रस्थापित समाजानं शाहू महाराजांची बदनामी, शाहू महाराजांचं चारित्र्यहनन, ते शाहू महाराजांच्या हत्येचे प्रयत्न, इथपर्यंत अनेक गोष्टी केलेल्या आहेत. ब्रिटिशांच्याकडे त्यांच्या चारित्र्यहननाच्या संदर्भातल्या अनेक तक्रारी त्या काळात गेलेल्या आहेत. म्हणजे प्रचंड मनस्तापातून हे सगळं करताना शाहू महाराजांना जायला लागले. आणि हे त्यांना का जावं लागलं तर त्यांनी हे तळागाळातल्या घटकांचे जे हक्क आहेत त्या तळागाळातल्या माणसांच्या हक्कांसाठी काही आपला जो फेवर असतो, आपला अधिकार असतो तो त्यांच्यासाठी वापरला. त्यामुळे प्रस्थापित घटकाला हे आपल्या अधिकारांच्यावरचं अतिक्रमण वाटायला लागलं आणि हा राजा आपल्याला गैरसोयीचा असं वाटायला लागलं. हा राजा आपल्या जातीच्या बाबतीत पक्षपाती असं वाटायला लागलं आणि त्यामुळं हे लोक शाहू महाराजांच्या विरुद्ध फार मोठ्या प्रमाणात तक्रारी करत होते. पण शाहू महाराजांनी कधीही अशा कोणत्याही विरोधामुळं आपल्या घेतलेला निर्णय कधी बदलला नाही. तो निर्णय ठामपणे घेतला, तेवढ्या ठामपणे राबवला. कारण शेवटी त्यांच्या नजरेसमोर होतं तो अगदी तळागाळातला माणूस, अगदी शेवटच्या टप्प्यातला माणूस. म्हणजे या संदर्भातलं हे झालं राज्यकारभाराच्या बाबतीतलं. आपण नेहमी एक आपत्ती व्यवस्थापनाची चर्चा करत असतो. म्हणजे एकूण डिझास्टर मॅनेजमेंट काय असतं किंवा संकटाच्या काळात कशा पद्धतीनं वागायचं असतं. तर इथं एक मुद्दाम मला या संदर्भानं तुमच्या प्रश्नाचा जो मुद्दा आहे त्याच्या संदर्भानं थोडं त्याच्या पलीकडे जाऊन एक गोष्ट मला मुद्दाम सांगावीशी वाटते. ती म्हणजे शाहू महाराज सत्तेत आल्यानंतर 94ला सत्तेत आल्यानंतर लगेच 2 वर्षात एक मोठा दुष्काळ पडला. त्यानंतर त्या 2-3 वर्षानंतर पुन्हा एक 99ला दुष्काळ पडला. म्हणजे असे 2 प्रचंड मोठे दुष्काळ शाहू महाराजांना त्या काळात बघायला, त्यांच्या हे सत्तेवर आल्यानंतर बघायला मिळाले. म्हणजे राजा सत्तेवर यावा, आता राजानं सत्तेवर आल्याचा आनंद साजरा करावा सगळं, तर हे काय शाहू महाराजांच्या वाट्याला सुरुवातच्या काळात आलं नाही. प्लेगची साथ त्या काळात आली. म्हणजे तर हे आपत्ती व्यवस्थापनासाठी खरं तर कुठल्याही सरकारनं हे शाहू महाराजांनी त्या काळातले जे केलेले प्रयत्न आहेत ना, त्या प्रयत्नांच्या कडे जर नीट अभ्यास केला तर आज सुद्धा ते कुठल्याही सरकारसाठी त्यांचं आपत्ती व्यवस्थापनाचं धोरणही मार्गदर्शक राहील. म्हणजे दुष्काळाच्या काळात आपलं जे रोजगार हमीचं जे योजना होती किंवा 72च्या काळात ज्या काय महाराष्ट्र सरकारनं वसंतराव नाईक, वि. स. पागे यांच्या पुढाकारातनं जी काही रोजगार हमी योजना आली, ही रोजगार हमी योजना यात नवीन काही नाही. ही राजर्षी शाहू महाराजांनी 1899 साली त्यांच्या संस्थानात दुष्काळाच्या काळात राबवलेल्या उपाययोजनांची कॉपी पेस्ट केलेली आवृत्ती आहे. सगळं हे रोजगार, महाराष्ट्राचं रोजगार हमी धोरण 72चं हे म्हणजे खरोखर म्हणजे हे महाराष्ट्रापुरतंच नाही, पुन्हा हे महाराष्ट्राच्या हे धोरण केंद्र सरकारनं मनरेगा म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजना, रोजगार हमी योजना म्हणून राबवली. तर ही राष्ट्रीय पातळीची योजना ही राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानात 1899 साली योजनेची म्हणजे अगदी कॉपी पेस्ट आहे इतकं. म्हणजे तुम्हाला सांगतो लोकांच्या हातात पैसा पाहिजे बाबा. दुष्काळाच्या काळात त्यांनी मग म्हैसूर राज्यातनं धान्य मागवलं. लोकांच्या हातात पैसा पाहिजे, त्यासाठी मग विहिरीची आणि अशी रस्त्याची वगैरे कामं काढली. मग कामं काढली ते महाराज ते कधी कधी ते कामं पाहत जायचे. ते जाताना बघायचं बाया बापडे काम करतात आणि कुठेतरी झाडाखाली उन्हात झोपाळा बांधलाय आणि त्या कुठेतरी लहान मूल तानं मूल तिथं आहे. ते बघून ह्या महाराजांचं मन द्रवलं आणि अरे ह्या तान्या मग त्यांनी मुलांसाठी पाळणाघरं सुरू केली. म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे ही ज्यांचे हातपाय हलतात, काम करू शकतात, ती माणसं रोजगार हमीवर येत होती, त्यांना पैसे मिळत होते, ते काम करत होते. पण जे म्हातारे लोक आहेत, जे विकलांग लोक आहेत, जे अपंग आहेत,
जे आजारी लोक आहेत या लोकांचं काय करायचं, कारण त्या काळात प्रत्येक माणसाची जगणे म्हणजे भीषण दुष्काळात जगण्याची लढाई असताना या माणसांच्याकडे खरं तर अनेक ठिकाणी वाऱ्यावर सोडल्यासारखं होतं. तर शाहू महाराजांनी अशा निराश्रित माणसांच्यासाठी सुद्धा काही निवारे उभे केले होते आणि तिथं त्यांची व्यवस्था केली होती. त्यामुळं त्या दुष्काळात मुंबई इलाक्यात शेकडो माणसं तडफडून टाचा घासून मेली होती, पण कोल्हापूरच्या संस्थानात एका सुद्धा भूक बळीची नोंद नाही. प्लेगची साथ ज्यावेळी मुंबईच्या इलाक्यात आली, त्या प्लेगच्या साथीच्या काळात इकडं आल्यानंतर शाहू महाराजांनी तिथं उपाययोजना सुरू केल्या. त्यामुळे 2 वर्षे त्यांनी कोल्हापुराच्या प्लेगची साथ रोखून धरली होती, त्यासाठी प्रयत्न करून. अर्थात ती संसर्गजन्य रोग तो नंतर आला, पण त्या काळात त्यांनी आधीच उपाययोजना करून ठेवल्या असल्यामुळं त्याचे जे इथं अन्यत्र भीषण परिणाम झाले ते कोल्हापुरात बघितले नाहीत. नुकसान कमी झालं ते हे आपल्याला एकूण म्हणजे राजा एक किती वेगळ्या पद्धतीने विचार करू शकतो, आपल्या प्रजाजनांच्यासाठी किती गोष्टी राबवू शकतो किंवा त्यांच्या हिताचा किती व्यापक अर्थानं विचार करतो. मला वाटतं हे सगळं आपल्याला शाहू महाराजांच्याकडे बघितल्यानंतर लक्षात येऊ शकतं. याला अनुषंगाने एक मला प्रश्न आहे की तुम्ही जे म्हटलं दुष्काळ किंवा डिझास्टर मॅनेजमेंट त्यांनी त्या काळात राबवलं, तर मला आठवतं तुम्ही म्हणता जसं दुष्काळ पडला तर त्यांनी अनेक धरणं बांधली, तलाव बांधली, तर हा सुद्धा दृष्टिकोन त्यातलाच असावा. तुमचं काय मत आहे किंवा तुमची काय माहिती आहे याच्यामध्ये? बरोबर आहे. म्हणजे हरित क्रांती साठी जे काही प्रयत्न शाहू महाराजांनी केले फार महत्त्वाचं आहे. म्हणजे राधानगरी धरण हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. म्हणजे आज कोल्हापूर जिल्ह्याची जी संपन्नता आहे, कोल्हापूर जिल्ह्यात जे संपन्नता दिसते त्या पाठीमागं हे राजर्षी शाहू महाराजांचं जलसंधारणाचं धोरण फार महत्त्वाचं आहे. त्यामुळं त्या काळात 100 वर्षापूर्वी राधानगरी धरणाच्या संदर्भातला तसा धरणाचा विचार करणं आणि त्याची उभारणी करणं हे फार मोठं काम होतं. आणि मला वाटतं कोल्हापूर आणि तत्सम तो परिसर आहे दक्षिण महाराष्ट्रातला, त्याच्यात तो सुजलाम सुफलाम करण्यात राजर्षी शाहू महाराजांचं फार मोठं धोरण आहे. दुसरं यालाच जोडून म्हणजे कसं होतं, आपण आता स्मार्ट सिटीचा आज विचार करतो, पण त्यावेळी जयसिंगपूर सारखी बाजारपेठ शाहू महाराजांनी वसवलेली आहे. त्याचं कारण तिथं पुन्हा एक तिथले पलीकडे सांगली होती, जयसिंगपूरच्या पलीकडे तिथं सांगलीत पटवर्धन राजे, इथं त्याच्या पलीकडे कुरुंदवाड तिथंही पटवर्धन राजे. तर यांच्या काळात ह्या 2 राजांच्या यात आपल्या संस्थानातल्या लोकांचं एक व्यापाराची काही भरभराट व्हावी किंवा तिथे एक नवीन काही लोकांना सुविधा व्हाव्यात म्हणून त्यांनी ती जयसिंगपूर हे त्यांच्या जनकपित्याचं नाव जयसिंगराव, तर त्या आपल्या जनकपित्यांच्या वडिलांच्या नावानं त्यांनी जयसिंगपूर नगरी वसवली. त्यानंतर शाहूपुरी ही व्यापारपेठ त्यांनी वसवली. तर एक क्षेत्र नाही तर राजाला किंवा राज्यकर्त्यांना ज्या ज्या क्षेत्रात काम करायला पाहिजे, जे काम करायला पाहिजे, अशा वेगवेगळ्या विविध क्षेत्रातलं काम अगदी इन्फ्रास्ट्रक्चर पासून ते सामाजिक न्यायापर्यंत, अशा शिक्षणापासून ते कला किंवा क्रीडा या क्षेत्रातला उत्तेजन देण्यापर्यंत अशा सगळ्या क्षेत्रात राजर्षी शाहू महाराजांनी काम केलं आहे असं मला वाटतं. म्हणजे त्यांनी सर्वांगीण विकासाचंच त्यांनी स्वप्न बघितलं होतं. खरं म्हणजे एखादी शहर वसवताना किंवा एखादी शहर किंवा आपलं राज्य डेव्हलप करताना त्या राज्यामध्ये उद्योग यायला हवे, शिक्षण यायला हवं, हे सगळंच त्यांनी ते पाहिलं होतं. उद्योगाच्या बाबतीत त्यांनी काय निर्णय घेतले होते? उद्योगधंदे वाढीस लावण्याच्यासाठी सुद्धा शाहू महाराजांनी जे काही प्रयत्न केले ते फार मोठे प्रयत्न आहेत. अगदी कोल्हापूर रेल्वेसाठी त्यांनी प्रयत्न केले. हा रेल्वेचा प्रयत्न उद्योगधंदा वाढीसाठीचाच प्रयत्न होता. कोल्हापूरला आज गुळाची बाजारपेठ आहे, त्या काळात ऊसाचं उत्पादन असलेलं क्षेत्र, तिथं गुळाची बाजारपेठ करणं हा उद्योगधंदा वाढीस लावण्याचा प्रयत्न होता. म्हणजे मी म्हटलं तसं एकही क्षेत्र असं नाही शाहू महाराजांनी जिथं जगण्याच्या माणसाची जगण्याच्या संबंधित की जिथं शाहू महाराजांचा स्पर्श झाला नाही. मग शाहू मिलची उभारणी, शाहू मिल सारखी मिल ही किती महत्त्वाची गोष्ट आहे त्या काळातल्या कोल्हापूरसारख्या संस्थानात उभं राहणं. त्यामुळे अनेक अंगांनी अनेक गोष्टींचा विचार करून शाहू महाराज सतत कार्यरत असायचे, सतत काम करत होते. शाहू महाराजांनी असंख्य काम केले, दीनदलितांचे केले, त्यांनी शिक्षणाचं काम केलं, समाजातील खालच्या घटकाला त्यांनी वर आणण्याचा प्रयत्न केला, त्यांनी शहराचा विकास केला, त्यांनी धरणं बांधली, त्यांनी महिलांसाठी खूप चांगलं काम केलं. म्हणजे महिलांच्या शिक्षणासाठी त्यांनी खूप प्रागतिक विचार केले होते, खूप धोरणं राबवली होती. ती नेमकी काय काय होती? शाहू महाराजांनी स्त्रियांच्या संदर्भात केलेल्या कामांचा आपण उल्लेख करताना मला सगळ्यात प्रथम त्यांनी शिक्षणासाठी जे काम केलंय ते जास्त महत्त्वाचं वाटतं.
कारण एकूणच शिक्षणासंदर्भातला शाहू महाराजांचा दृष्टिकोन हा फार वेगळा होता. म्हणजे शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. जसं ते बहुजन समाजातल्या तळागाळातल्या घटकांच्या संदर्भात होतं, तसं स्त्रियांच्या संदर्भात त्यांना हेच मत होतं त्यांचं, की स्त्रियांना सुद्धा शिक्षणाशिवाय त्यांचा तरणोपाय नाही, शिक्षणाशिवाय त्या पुढे जाऊ शकत नाहीत. तर त्यांनी स्त्री शिक्षणासाठी एक काही विशेष प्रयत्न केले आणि आपल्या संस्थानात एकूण स्त्रियांच्या शिक्षणाकडे लक्ष देण्यासाठी एक त्या काळातल्या एक विदुषी असलेल्या रखमाबाई केळवकर यांची नियुक्ती केली. म्हणजे त्यांच्या कन्या कृष्णाबाई केळवकर यानंतर MBBS डॉक्टर झाल्या, परदेशी पदवी घेऊन आल्यानंतर त्या प्रॅक्टिस करायला लागल्या. म्हणजे डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्यानंतरच्या स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून दुसऱ्या पण प्रॅक्टिशिंग स्त्रीरोग तज्ज्ञ ह्या पहिल्या. याचं कारण असं की आनंदीबाई जोशी काय प्रॅक्टिस करू शकले नाहीत, पण त्या स्त्रीरोग तज्ज्ञ असलेल्या डॉक्टर ह्या प्रॅक्टिस करणाऱ्या पहिल्या. म्हणजे रखमाबाई राऊत या पहिल्या म्हणजे प्रॅक्टिसिंग डॉक्टर म्हणून आपण त्यांचा उल्लेख करतो, पण पहिल्या स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून शाहू महाराजांनी त्यांची तिथं कृष्णाबाई केळवकरांची तिथल्या कोल्हापूरच्या आपल्या हॉस्पिटलमध्ये नियुक्ती सुद्धा स्वतंत्रपणे केली होती. म्हणजे त्या पदावर खरं तर पूर्वी शाहू महाराजांना आनंदीबाई जोशींना नियुक्त करायचं होतं, पण आनंदीबाई जोशी तिथं त्यांच्या प्रकृतीने या सगळ्या गोष्टीमुळे हजर होऊ शकले नाही. पण नंतर ह्या रखमाबाई केळवकरांची मुलगी असलेल्या कृष्णाबाई पुढे शिकून आल्यानंतर त्यांनी शाहू महाराजांनी त्यांची त्या तिथं पदावर नियुक्ती केलेली होती. म्हणजे विधवा पुनर्विवाहाचा कायदा शाहू महाराजांनी 100 वर्षापूर्वी केला आहे, लक्षात घ्या. म्हणजे आपल्या संस्थानात कायदा करणं म्हणजे केवळ चळवळ करणं ही सुद्धा मोठंच काम आहे, पण राजानं त्या संदर्भातला कायदा करणं, त्या काळात समाजात विधवांच्या विवाहासाठी पुनर्विवाहासाठी कायदा करणं ही किती महत्वाची गोष्ट होती. आंतरजातीय विवाहाचा कायदा राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळात केलेला आहे. म्हणजे आता आपण काही राज्यांच्याकडे बघतो जे कायदे व्हायला लागलेत, म्हणजे 2 धर्मातले लोक एकत्र येऊन लग्न करायला लागले तर तो गुन्हा मानून त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भातला आज 100 वर्षानंतर या गोष्टी होत आहेत. तर 100 वर्षापूर्वी आंतरजातीय विवाहाचा कायदा राजर्षी शाहू महाराजांनी केला होता. आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजर्षी शाहू महाराजांनी हा फक्त कायदा करून थांबले नाहीत, तर या गोष्टींना त्यांनी कृतीतून लोकांना यासाठी प्रवृत्त केलंय. त्यांच्या चुलत भगिनी होत्या जनक घराण्यातल्या, त्या चुलत बहिणीचं लग्न त्यांनी होळकरांच्यात लावून दिले इंदूरच्या. म्हणजे हे करताना त्यांना कुटुंबियांचा जो काही प्रचंड विरोध झाला. म्हणजे शाहू महाराज पुरोगामी विचार करणारे होते, राजा पुढं पाहणार असतो, पण राजाचे कुटुंबीय हे शेवटी कुटुंबीयच असतात ना. तर त्या पातळीवर जो विरोध त्यांना प्रचंड झाला. मग त्यावेळी त्यांनी कोल्हापूरच्या शंकराचार्यांच्याकडून असं एक प्रमाणपत्र मिळवलं की मराठी आणि धनगर मुळात एकच आहेत, त्यामुळे या विवाहाला काही परवानगी मिळायला काही अडचण नाही असं त्यांनी ठरवलं. आणि इंदूरच्या महाराजांनी आणि शाहू महाराजांनी नंतर एक असा करार केला की आपण ह्या जातीभेद दूर करण्यासाठी आपण एक 100 आंतरजातीय विवाह घडवून आणू ह्याच्यात. आणि त्यांनी त्यासाठी प्रयत्न केले आणि शाहू महाराजांच्या हयातीत असे 25 आंतरजातीय विवाह पार पडले. हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. मोठंच. दुसरं एक व्यक्तिगत शाहू महाराजांच्या आयुष्यातलं उदाहरण आहे, ते म्हणजे शाहू महाराजांच्या ज्या स्नुषा इंदुमती राणीसाहेब होत्या, प्रिन्स शिवाजी त्यांचे जे पुत्र होते त्यांच्या पत्नी, त्या बालवयात प्रिन्स शिवाजी यांचं निधन झाल्यामुळे त्या विधवा झाल्या. तर त्यांच्या शिक्षणासाठी राजर्षी शाहू महाराजांनी जे काही प्रयत्न केले, त्यांना शिकवण्यासाठी खरं तर पुढं त्यांना डॉक्टर बनवायचं होतं त्या इंदुमती राणी साहेबांना. आणि त्यांनी डॉक्टर बनवून पुढं शुश्रूषा करावी, सेवा करावी अशी त्यांची इंदुमती राणी साहेबांची इच्छा होती. पण नंतर पुढं अनेक अडचणींच्यामुळे, अनेक कारणांच्यामुळे ते शक्य झालं नाही. म्हणजे त्या इंदुमती राणी साहेबांनी त्यांचा म्हणजे आत्मविश्वास कसा वाढवायचा एखाद्या माणसाचा, हे सुद्धा शाहू महाराजांच्याकडून शिकण्याची गोष्ट आहे. म्हणजे सोनतळीवरून एकदा ते येत असताना म्हणजे शाहू महाराजांनी इंदुमती राणी म्हणजे त्यांची स्नुषा त्या सूनबाई त्या येत असताना गाडीचा ॲक्सिडेंट एकदा तिथं वाटेत होतो. त्या गाडी चालवत येत असताना गाडीचा ॲक्सिडेंट होतो, पाठीमागून नंतर शाहू महाराजांची गाडी येते. तर अपघात झाल्यानंतर तुम्हाला आत्मविश्वास हे कमी होतो ना. तर तिथं आल्यानंतर शाहू महाराजांनी त्या इंदुमती राणी साहेबांना पुन्हा त्या गाडीच्या स्टेरिंगवर बसवलं आणि तिथून त्यांनाच गाडी घरी न्यायला लावली. म्हणजे फार छोटं कृतीतनं सुद्धा एखाद्या आत्मविश्वास वाढवणं हे कसं असतं. आणि स्त्रियांनी सबल व्हावं, स्त्रीनं कणखर व्हावं हा त्यांचा एकूण त्या संदर्भातला उद्देश होता. म्हणजे देवदासी प्रथा निर्मूलनाचा कायदा शाहू महाराजांनी त्या काळात केलेला आहे.
कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा जो आज अलीकडे केलेला आहे सरकारनं, तो कायदा शाहू महाराजांनी आपल्या ह्याच्यात काळात केला होता. त्या काळात शाहू महाराजांचं असं म्हणणं होतं की ज्या मोठ्या घराण्यातल्या स्त्रिया असतात त्यांच्यावर कुटुंबात अत्याचार होत असतात, अन्याय होत असतात, पण त्या कुठं बाहेर बोलत नाहीत, तर याला सुद्धा पायबंद घालायला पाहिजे. म्हणून तो कौटुंबिक हिंसाचार कायदा जो अलीकडे वेगळ्या सरकारने केलाय तो त्या काळात शाहू महाराजांनी केला होता. म्हणजे स्त्रियांच्या कल्याणाचे, स्त्रियांच्या जगण्याचा स्तर उंचावा, स्त्रिया स्वावलंबी व्हाव्यात, यासाठी किती वेगळ्या पद्धतीने शाहू महाराजांनी काम केलं हे आपल्याला यातून दिसून येतं. सोनवणे साहेब, कोल्हापूरची ओळख ही कुस्तीगिरांचं शहर म्हणून आहे. ते राजर्षी शाहू महाराजांनी कुस्तीलाही प्रोत्साहन दिलं होतं, तर त्याबद्दल काही माहिती किंवा आठवण सांगा ना आम्हाला. कुस्ती आणि शाहू महाराज हे तर सगळ्या जगभर प्रसिद्ध आहे. म्हणजे त्या काळात त्यांनी अनेक पाकिस्तानचे मल्ल होते, त्या पाकिस्तानच्या मल्लांना कोल्हापुरात आणून ठेवलेलं होतं. त्यांच्यामार्फत आपल्या तिथल्या स्थानिक मल्लांच्या कुस्त्या लावणं आणि त्यांना तयार करणं हे केलेलं होतं. शाहू महाराज लंडनमध्ये गेल्यानंतर त्यांनी तिथं स्टेडियम बघितलं, ते एक मैदान बघितलं, आणि कोल्हापुरात आल्यानंतर त्यांनी त्याच्याच पद्धतीनं खासबाग मैदान कोल्हापुरात उभं केलं, जे आज सुद्धा म्हणजे इतक्या वर्षानंतर कोल्हापुरात तिथं 25-30 हजार लोक खाली जमिनीवर बसून खाली समोर चाललेली कुस्ती बघू शकतात, अशी ती स्टेडियमची रचना शाहू महाराजांनी केली होती. म्हणजे कुस्तीला प्रोत्साहन देण्याबरोबरच कुस्तीच्या वाढीसाठी किंवा कुस्तीला तिथं थेट एक मैदान उत्तम रीतीनं मिळावं, देशातलं एक उत्तम मैदान मिळावं, आदर्श मैदान मिळावं, यासाठी त्यांनी ते खासबाग मैदानाची उभारणी केलेली आपल्याला दिसतं. या मुलाखतीच्या समारोपाकडे जाताना मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की महाराजांच्या कारकीर्द नेमकी कशी होती, तुम्ही काय वर्णन कराल महाराजांविषयी? म्हणजे महाराजांच्या पाठीमागं राजर्षी अशी पदवी लावली जाते. तर ही त्यांना उत्तर प्रदेशात कानपूरमध्ये कुर्मी समाजानं दिलेली पदवी आहे. तर राजर्षी ही पदवी आहे, 1919 साली दिलेली पदवी आहे. त्या शब्दातच त्यांचं सगळं, त्यांच्या आयुष्याचं सार, राजा आणि ऋषी, म्हणजे एक राजा कसा असतो हे दिसतं आणि तो राजामध्ये ऋषी कसा दडलेला असतो, हे राजा आणि ऋषी याचं कॉम्बिनेशन शाहू महाराज होतं. त्यामुळंच एक कणखर ज्यावेळी राजा दिसतो त्याच वेळी तो तळागाळातल्या घटकांसाठी असं हृदय भरून येणारा, म्हणजे राज्यकारभार करणारा राजा किती कणखर असायला पाहिजे हे शाहू महाराजांनी आपल्या वेगवेगळ्या निर्णयांच्या मधून, वेगळ्या कृतींच्या मधून दाखवून दिलंच. पण त्याच वेळी त्यांच्याकडे एक ऋषी होता, जो ऋषी एकूण तळागाळातल्या घटकांच्याकडे खूप आस्थेनं, खूप ममतेनं, खूप प्रेमानं बघायचा. तळागाळातल्या माणसांची दुःख दूर केली पाहिजेत यासाठी झटायचा आणि त्याच्या आड येणाऱ्या कुणाचाही मुलाजा राखायचा नाही. तर असं राजा आणि ऋषी यांचं कॉम्बिनेशन राजर्षी शाहू महाराज होते. म्हणजे माणसाच्या जगण्याचं असं एकही क्षेत्र नाही जिथं राजर्षी शाहू महाराजांचा स्पर्श झालेला नाही. मी सातत्यानं सांगत असतो की राजर्षी शाहू महाराज काळाच्या खूप पुढं पाहणारे होते. 100 वर्षे उलटून गेल्यानंतर सुद्धा आज सुद्धा शाहू महाराज समकालीन वाटतात. आज सुद्धा त्यांचे विचार, त्यांचं काम, त्यांनी जी दिशा राज्यकारभारी दिलेली आहे ती आदर्शवत वाटते. आणि मग कुठलंही क्षेत्र घ्या, मग अशी म्हणलं आपत्ती व्यवस्थापनाचं क्षेत्र घ्या, शिक्षणाच्या संदर्भातलं क्षेत्र घ्या, कलेला प्रोत्साहनाचं क्षेत्र घ्या, क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहनाचं क्षेत्र घ्या, सामाजिक न्यायाचा विषय घ्या, असं एकही क्षेत्र, एकही विषय नाही जिथं शाहू महाराजांनी काम केलं नाही आणि ज्या क्षेत्रासाठी शाहू महाराजांनी योगदान दिलं नाही. मला वाटतं यातच सगळं शाहू महाराजांचं मोठेपण सामावलेलं आहे. मंडळी, राजर्षी शाहू महाराज हे किती मोठं व्यक्तिमत्व होतं. आता त्यांचं स्मृती शताब्दी वर्ष आहे, म्हणजे 100 वर्ष त्यांच्या जाण्याला झालीत. 100 वर्षाच्या पलीकडे त्याआधी त्यांनी जे काही निर्णय घेतले, क्रांतिकारी निर्णय होते, ते त्यांनी कुठं काम नाही केलं. त्यांनी दीनदलितांना त्यांनी मदत केली, त्यांनी महिलांना पुढे आणलं, त्यांनी धरणं बांधली, त्यांनी या समाजाच्या विकासासाठी जे जे करता येईल ते सगळं केलं. म्हणजे आज आपण आरक्षण म्हणतो तर आरक्षणाचा सुद्धा त्यांनी त्या काळात निर्णय घेतला होता. म्हणजे एवढे प्रगत आणि एवढे ऐतिहासिक निर्णय घेणारे राजर्षी शाहू महाराज यांच्याबद्दल आज आपल्याला आपले राजर्षी शाहू महाराज जी प्रकाशन समिती आहे, साधन प्रकाशन समिती, त्याचे सदस्य सचिव विजय चोरमारे सर यांनी खूप चांगली माहिती दिली. डॉक्टर विजय चोरमारे सर, आपण जय महाराष्ट्र कार्यक्रमात आलात त्याबद्दल माहिती व जनसंपर्क महासंचालनातर्फे मी विवेक भावसार आपले आभार मानतो. धन्यवाद. गातो पोवाडे गतकाळाचे
मिसळेल उद्या कोणाचे, मग भविष्य हे उज्ज्वल नसे कोणाचे. महाराष्ट्र हे नाव तयाचे, महाराष्ट्र नाव हे जयाचे. जय हो त्या महाराष्ट्राचे, जय हो या महाराष्ट्राचे. सामर्थ्य महाराष्ट्र लोकीचे, समर्थ लोक महाराष्ट्राचे. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय